तुझ्यासमोर शिवाची ही कथा ऑनलाईन आली नसून तुझ्यावर महादेवांची कृपा होण्याचा हा सर्वात मोठा संकेत आहे. कारण ज्यांच्या इच्छा वर्षानुवर्ष पूर्ण होत नाहीत त्यांच्यासाठी शिव स्वतः मार्ग उघडायला आले आहेत. म्हणून आजची कथा दुर्लक्ष करू नको, कारण आजची कथा ऐकल्याने तुला शिवलीला अमृत चरित्र वाचल्याचे अतिशय मोठे दिव्य फळ प्राप्त होईल. शिवाची ही कथा हलक्यात घेऊ नको, कारण ही कथा फक्त शांत मनाने श्रवण केल्याने गरिबी, साडेसाती, दुःखे, भीती, नकारात्मक शक्ती सर्व काही मेणबत्तीप्रमाणे वितळून निघून जाते. या कथेत शिवलीला अमृतमधील संपूर्ण अध्यायांचे सार, भक्तांना कल्याण देणारे दिव्य तत्व आणि शिवकृपेचे अमर रहस्य सामावलेले आहे. ही कथा जशी आहे तशी मनापासून शेवटपर्यंत ऐकली तर महादेवांचा हात तुमच्यावर कायम राहतो. शिवलीला अमृत कथा ऐकल्याचे दिव्य लाभ असे होतात की जीवनातील प्रत्येक संकट, भीती, अंधार आणि दुःख दूर होते. साडेसाती, आर्थिक तुटवडा आणि गरिबी मोठ्या प्रमाणात शांत होतात. मन शांत होते, आत्मविश्वास वाढतो आणि हृदय प्रसन्न राहते. ज्यांच्या इच्छा वर्षानुवर्ष पूर्ण होत नाहीत त्यांच्यासाठी शिव स्वतः मार्ग उघडतात. घरात शांती, समाधान आणि पवित्र ऊर्जा नांदते. नकारात्मक शक्ती, नजरदोष, बाधा आणि अडथळे नष्ट होतात. भक्तीमध्ये दृढता येते आणि भगवान शिवांची उपस्थिती खऱ्या अर्थाने जाणवू लागते. महादेव स्वयं भक्तांचे रक्षण करतात आणि त्यांच्या कुटुंबावर दिव्य कवच घालतात. शिवलीला अमृत ही कथा रोज ऐकल्याने महादेवांचे संरक्षण कवच तुमच्या भोवती मजबूत होते. ज्यांना वेळेअभावी शिवलीला अमृत चरित्र वाचन शक्य नाही त्यांच्यासाठी ही कथा म्हणजे शिवकृपेचे दार उघडणारा दिव्य मार्ग आहे. फक्त दिवसातून एकदा तरी ही कथा ऐका. भगवान शिव स्वतः तुमची, तुमच्या कुटुंबाची, तुमच्या घराची काळजी घेतील. संकटे नष्ट होतील, समृद्धी येईल आणि घरात वर्षभर आनंद, शांतता आणि वैभव नांदेल. प्रिय भक्तांनो, जो आजच्या दिवशी भगवान शिवांना प्रसन्न करू इच्छितो त्याने आत्ताच कमेंट बॉक्समध्ये प्रेमाने लिहा, सांब सदाशिव, जय माता पार्वती, श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त आणि ही कथा एका भक्तापर्यंत पोहोचवा. भक्ती वाढली की देव प्रसन्न होतात आणि प्रसन्न झालेले महादेव दोन्ही हात वरती करून आपल्या जीवनाला आशीर्वाद देतात. चला तर मग सुरुवात करूया शिवाच्या दिव्य कथेला, जी शेवटपर्यंत ऐकल्याने नशिबाचे फासे बदलतात आणि जीवनात असे फळ मिळते ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल.